नमस्कार. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर बाजार गप्पांच्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शनिवार 17 जून 2023चा बाजार गप्पांचा आपला आजचा विषय G20च्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे की यावर्षी G20चं नेतृत्व आपल्या देशाकडे पर्यायानं भारत सरकारकडे आहे आणि त्या निमित्तानं आपल्या देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत, वेगवेगळ्या बैठका होत आहेत, वेगवेगळ्या परिसंवाद होत आहेत आणि एकंदरीतच त्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय समाजव्यवस्था, भारतीय संस्कृती याचं एका अर्थानं जागतिक पातळीवरती मार्केटिंग सुरू आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आणि मग जिथे मार्केटिंग म्हटलं तिथे वादविवाद आणि चर्चा या अत्यंत ओघाने येतात. मोदी समर्थक आहेत किंवा केंद्र सरकार समर्थक जे आहेत ते या निमित्तानं गेल्या 9 वर्षातली भारतीय सरकारची असलेली किंवा नसलेली उपलब्धी याचे डिंडीम पिटवत आहेत. तर जे मोदी विरोधक आहेत किंवा केंद्र सरकारपेक्षा वेगळी राजकीय प्रणाली मनामध्ये सांभाळणारी मंडळी आहेत ते सरकार कमी, देश कमी आणि पक्ष जास्त अशीही त्या जाहिरातबाजीवरती टीका करतात. परंतु त्याच्याही पलीकडे जात एक अत्यंत दृश्य, अदृश्य आणि सदृश्य स्वरूपाचे फायदे आणि तोटेही साहजिक G20च्या निमित्तानं होत आहेत ही गोष्ट लक्षात घेऊ. मुळातच G20 म्हणजे नेमकं काय हे सांगणं प्रस्तुत ठरू नये अशा पद्धतीचा श्रोतृवर्ग किंवा प्रेक्षकवर्ग बाजार गप्पांना असतो याची मला जरूर कल्पना आहे. परंतु एक देश म्हणून, एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून किंवा अगदी एक राष्ट्रीय समाजव्यवस्था म्हणून G20चं अध्यक्षपद आत्ता आपल्याला मिळणं आणि त्याला असलेली पार्श्वभूमी हे जरूर लक्षात घेण्याजोगं आहे. कारण आपण एक देश म्हणून, एक व्यवस्था म्हणून जर योग्य दिशेनं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर हा संपूर्ण प्रसंग, प्रकार किंवा सन्मान आर्थिक व राजकीयदृष्ट्या आपल्या देशाचा दीर्घकालीन फायद्याचा ठरू शकतो ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. याचा अर्थ इतकंच आहे की संधी तर मिळाली आहे, त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार करू. मुळातच एका अर्थी विचार करायचा झाला तर G20 ही काही एक फार मोठी, एक संघटित, संविधानिक अशी प्रशासकीय व्यवस्था नाही. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवरती निरनिराळे देश एकत्र येऊन त्या निमित्ताने त्या देशांच्यामध्ये असलेले आपापसातले संबंध आणि एकंदरीतच जागतिक अर्थकारणाची किंवा राजकारणाची संभाव्य दिशा ठरवण्याचा प्रयत्न हे G20च्या माध्यमातून पहिल्यांदा होत आहे अशातला भाग नाही. कारण मुळातच G20 ही अशा प्रकारची पहिली संघटना नाही. अशा पद्धतीच्या संघटनेची सुरुवात अगदी विचार करायचा झाला तर दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे ILO, वर्ल्ड बँक किंवा IMF ही अशा पद्धतीची पहिली उदाहरणं आहेत हे लक्षात घेत. काळाच्या ओघामध्ये ILOचं महत्त्व जरी कमी झालं असलं तरी जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF यांचं महात्म्य किंवा निदान चर्चा हे आजही आपल्या देशामध्ये आणि जागतिक अर्थकारणामध्ये अबाधित स्थान राखून आहेत. त्याच्यावरनं उलटसुलट चर्चा जरूर होऊ दे पण त्याचं अस्तित्व नाकारता येईल अशी परिस्थिती नाही. नंतरच्या काळाच्या ओघामध्ये G7 सारख्या संघटनांचा उदय झाला. नंतरच्या काळामध्ये त्याच्यात एका देशाची भर पडत G8 अशा देशांचा प्रगत झाला. एकंदरीतच G7 काय किंवा G8 काय या G7 आणि G8च्या माध्यमातून त्या वेळेला जागतिक अर्थकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे किंवा खरं स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे दादागिरी करणारे काही देश एकत्र येत संपूर्ण जगाला वेठीला धरण्याचा प्रकार असाही झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या समाजव्यवस्थेमध्ये, आपल्या साहित्यामध्ये काही वेळेला आपल्या सासरच्या माणसांना G7 किंवा G8 म्हणण्याचाही प्रघात पडल्याचा चाणाक्ष वाचकांच्या लक्षात असेल. नंतरच्या काही दशकांमध्ये ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना या 4 देशांच्या अर्थव्यवस्था आणि त्यांचं जागतिक अर्थकारणातलं स्थान जसं वाढत गेलं त्यातनं ब्रिक नावाची संघटना जन्माला आली. मग ज्या वेळेला या 4 देशांच्या बरोबरीनं साऊथ आफ्रिकेचा उल्लेख केला गेला तेव्हा ब्रिक्स अशा संघटनेचा उल्लेख केला गेला. परंतु अलीकडच्या काही दशकांमध्ये आणि विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये किंवा करोनाच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणातले करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट ज्याला सभ्य मराठीमध्ये प्रवाह आणि आंतरप्रवाह असं म्हटलं जातं याच्यामध्ये फार मोठा बदल झाला आणि म्हणून G20 याचं महत्त्व वाढलं ही गोष्ट लक्षात घेऊ. भारतासारख्या महत्त्वपूर्ण देशाला 130 कोटींची जनता, त्यामुळे असलेली बाजारपेठ,
काही म्हटलं तरी गेली 30 वर्ष सातत्यानं आर्थिक सुधारणांचा कारभार राबवल्यामुळे एका धोरणामध्ये आलेलं सातत्य आणि या सातत्यपूर्ण धोरणाचे झालेले किंवा होणारे संभाव्य परिणाम यातनं भारत हा निदान दुर्लक्ष करता येईल असा देश राहिला नाही. आणि त्यातून त्याला जरी आंतरराष्ट्रीय सुरक्षा संघटनेसारख्या ठिकाणी चीनच्या कट्टर विरोधामुळे अजूनही स्थान मिळवता आलेलं नसलं, पीस काउन्सिल, वर्ल्ड काउन्सिलमध्ये अजूनही जरी स्थान मिळवता आलेलं नसलं, तरी त्याला फार काळ अशा सत्तेच्या समीकरणातनं लांब ठेवता येणं शक्य नव्हतं. आणि यातनं आधीच्या G7, G8ला समांतर अशी G20 ही संघटना निर्माण झाली, ही गोष्ट लक्षात घेऊ. आणि त्यातही करोनाच्या काळामध्ये संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेची गणितं बदलत असताना ज्या काही मोजक्या देशांनी सरासरी 6% किंवा त्याच्या आसपासचा राष्ट्रीय विकासाचा वार्षिक दर राखला, यामध्ये इंडोनेशिया आणि चीनच्या बरोबरीने भारत हा देश आहे. चीनच्या आकडेवारीवरती कितपत विश्वास ठेवायचा हा जागतिक अर्थकारणाला आणि समाजकारणाला सदैव पडलेला प्रश्न आहे. आणि इंडोनेशियाचं भौगोलिक आकार आणि इंडोनेशियाचा आर्थिक आकार याच्या तुलनेमध्ये भारत कितीतरी पटीनं मोठा असल्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा चर्चेचा विषय आहे. आणि एका अर्थाने याची मिळालेली पोचपावती म्हणजे आत्ताच्या G20चं भारताला मिळालेलं प्रमुख पद आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या निमित्तानं भारतानं करोना कसा हाताळला, त्याच्या आधीची 2008ची जागतिक मंदी कशी हाताळली, कारण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत सगळ्यात कमी फटका ह्या दोन्ही प्रकरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला बसला, ही वस्तुस्थिती आहे. या दोन घटकांच्या वेळेला दोन वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची केंद्र सरकारं आपल्याकडे होती, पण तरीही परिणाम वेगळा नव्हता. हा त्यातला एक दुसरा महत्त्वपूर्ण पैलू इथे नजरेआड करून चालणार नाही. त्यातही विशेषतः करोनानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा अवलंब करत 3G कडून 4G, 4G कडनं 5G आणि 5G पूर्णपणानं अंमलात यायच्या आधीच 6Gची सुरू झालेली चर्चा आणि त्या संबंधातलं संशोधन, यामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला. त्यातही आत्मनिर्भर भारत या योजनेला पाहिजे तितकं यश मिळालं की नाही, डिमॉनिटायझेशनला पाहिजे तितकं यश मिळालं की नाही, याच्यावरती चर्चा मतमतांतरं जरूर होऊ शकतात. परंतु जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये या बाबतीतली आपली प्रगती ही अत्यंत चांगली होती, हे जरासुद्धा नाकारता येणार नाही. निदान असं नाकारण्याचा काही वेगळे करंटेपणा आपण न केलेला बरा, अशी आजची वस्तुस्थिती आहे. वैयक्तिक जीवनामध्ये आपली राजकीय रंगसंगती काहीही असली, आणि तो असण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे कारण आपण लोकशाहीवादी देश आहोत, तरीसुद्धा जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपली स्थिती समाधानकारक आहे, याची ही पोचपावती आहे. मग असं G20चं प्रमुखपद आपण भूषवत असतानाच आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांना जगातला सर्वोत्कृष्ट सेंट्रल बँकर असा मिळालेला पुरस्कार हे कारण आहे की परिणाम आहे, असाही विचार केला पाहिजे. म्हणजे जसं भारताची बाजारपेठ हे एक महत्त्वाचं कारण झाल्यानंतर जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्ये भारतीय सौंदर्यांना मिळण्याचे पुरस्कार वाढते राहावेत, तशा पद्धतीनं आता जागतिक अर्थकारणामध्ये भारतीय अर्थव्यवस्था हे एका सुंदरीचं स्थान मिळवते का, असाही विचार करावा लागेल. आणि मग जर ती सुंदरी असेल तर त्याच्या स्वयंवरामध्ये अनेक राजे इच्छुक असणं अत्यंत चांगलं असतं. आणि शेवटी ज्या सुंदरीचं स्वयंवर आहे तिच्या हातामध्ये आणि तिच्या मनामध्ये असलेला वर ती निवडू शकते, असं स्वातंत्र्य G20च्या निमित्तानं किंवा त्याच्या प्रमुख पदाच्या निमित्तानं आपल्याला मिळतं का? त्या निमित्तानं भारतांतर्गत पर्यटन, भारताचं इतर देशांमधलं पर्यटन आणि भारताच्या सार्वजनिक बांधकामापासून शिक्षणापर्यंत आणि आरोग्यापासून उद्योगापर्यंत कोणते व्यवहार करता येतात, आणि त्या निमित्तानं भारतीय वित्तीय सेवा क्षेत्र, भारतीय गुंतवणूक क्षेत्र, भारतीय वस्तू बाजार क्षेत्र, भारतीय शेअर बाजार क्षेत्र आणि भारतीय कंपन्या आणि IT सारख्या महत्त्वाची उद्योग काय पद्धतीची सेवा बजावतात, आणि त्या निमित्तानं देशांतर्गत आणि देशाबाहेरील संस्थात्मक किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांना काय पद्धतीची संधी मिळते, याही दृष्टिकोनातनं G20कडे पाहणं अत्यावश्यक आहे. केवळ G20चं शिष्टमंडळ आपल्या देशातल्या विविध शहरांमध्ये जातं आहे आणि त्याच्या भेटीच्या निमित्तानं का होईना अनेक शहरांची रंगरंगोटी आणि रस्त्याची दुरुस्ती होती, हा तर त्याचा सदृश्य परिणाम आहे.
किंवा आत्ता अगदी पुण्यामध्ये झालं तसं आषाढीची वारी आपल्या देशामध्ये गेली अनेक दशकं सुरू आहे. परंतु या आषाढी वारीचं सुद्धा ज्या पद्धतीनं इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात आलं त्याच्यामुळे धार्मिक भावनांव्यतिरिक्त अशा पद्धतीचा एक सांस्कृतिक उपक्रम विदेशापर्यंत पोचवणं, तेथे विदेशी पाहुण्यांचं त्या दिवशी शाल उपरणं टोपी देऊन स्वागत होणं, यातनं भारतीय वस्त्रोद्योग आणि भारतीय सांस्कृतिक यांना काही गोष्टी मिळतात का? त्यानिमित्तानं आपल्या देशाच्या पूर्वोत्तर भागामध्ये जे विविध प्रकारचे पक्षी महोत्सव होतात, जे विविध प्रकारचे वनमहोत्सव होतात, जे विविध प्रकारचे क्रीडा महोत्सव होतात, यांचंही मार्केटिंग आणि त्यानिमित्तानं अनेक सीमांवरती भारताचं संध्याकाळी होणारं ध्वजारोहण याचेही काही इव्हेंट्स होऊ शकतात का? आणि त्यानिमित्तानं पर्यटनाला, स्थानिक रोजगाराला मिळणारी संधी आणि चालना याही दृष्टिकोनातनं G20चा विचार करणं अत्यावश्यक आहे. त्याचबरोबरीनं अलीकडच्या काळामध्ये अगदी आपल्याला G20चं अध्यक्षपद मिळायच्या आधीच्या काळापासून पूर्वी भारतीय विद्यापीठं विदेशी विद्यापीठांशी हातमिळवणी करून वेगवेगळे उपक्रम आपल्याकडे राबवत होते. आता काही वर्षांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये विदेशी विद्यापीठं, फॉरेन युनिव्हर्सिटीज हे भारतीय शिक्षण संस्थांशी भागीदारीचे करार करतायत. हे केवळ उच्च शिक्षणाकडे होतं आहे अशातला भाग नाही. आपल्या मुंबईतल्या, ठाण्यातल्या, डोंबिवलीतल्या अनेक शाळांचे, फिनलंडसारख्या अनेक शाळातल्या शिक्षण संस्थांशी सहकार्याचे करार झाले आहेत. आणि त्यानिमित्तानं G20च्या माध्यमातून नेमकी भारतीय शिक्षण संस्थांची व्यवस्था आणि अवस्था दोन्ही गोष्टींची एक मांडणी केली जाऊ शकते का? आणि त्यातून शिक्षणाकडे, मग ते ऑनलाईन असेल किंवा ते ऑफलाईन असेल, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, याचाही विचार या G20च्या निमित्ताने करणं, हे खऱ्या अर्थानं G20चं अध्यक्षपद आपण पचनी पडलं आणि पदरी पाडून घेणं याचा उपयोग होईल असं मला वाटतं. त्याचा नेमका गुंतवणूक क्षेत्रावर, शेअर बाजाराच्या निर्देशांकावर काय परिणाम होईल हा येणारा काळ ठरेल. पण त्या दृष्टीनं सजगपणे त्याच्याकडे पाहणं, इतक्या मर्यादित हेतूनं आजच्या बाजार गप्पांचा विषय G20च्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद.